प्रभाग रचना 4ची जी आहे ती पहिल्यांदा याच्यापूर्वी एक वॉर्डचा आपला मतदारसंघ होता, त्याच्यानंतर 3 वॉर्डचा मिळून एक प्रभाग झाला आणि आत्ताही 4 वॉर्डचा एक प्रभाग अशा पद्धतीनं ही या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेची उद्याची होणारी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। तर त्या अनुषंगानं आत्ता प्रभाग रचना कशा पद्धतीने केलेली आहे, कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये कुठले कुठले हे समाविष्ट आहेत, नैसर्गिक न्याय तत्वानुसार किंवा निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार ही योग्य आहे किंवा कसे, याच्यामध्ये काही राजकीय दबावापोटी काही विषय या पद्धतीने जर वेगळ्या पद्धतीने केले असतील तर त्या ठिकाणी आपण हरकती नोंदवू। हरकतीचा जर विचार नाही केला तर सर्किट बेंच या ठिकाणी झालेला आहे, जे हायकोर्ट या ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दाद मागू। पण पहिल्यांदा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यासाव्यतिरिक्त बोलणं मी संयोगिक होणार नाही, त्यामुळं पहिल्यांदा अभ्यास या ठिकाणी करणार आणि त्याच्या संपूर्ण शहराच्या जे 21 प्रभाग या ठिकाणी झालेले आहेत, 20 शेवटचा 5चा प्रभाग आहे, तर त्याचं पहिल्यांदा या ठिकाणी निरीक्षण करत असताना ते सगळं व्यवस्थित केले किंवा कसं हे पहिल्यांदा पडताळून पाहणार आणि त्याच्यानंतर मग प्रतिक्रियांनी हे दिलं तर फार बरं होईल असं मला वाटतं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।